लग्न मोडून जाऊ नका. आपली पायरी ओळखून वाग रमाकांत. मी मानसीवर प्रेम करतो ग. मी तुझ्यासाठी एक मुलगी पसंत केली. आर्यन आता खरं तर हार्ट ब्रोकन आहे. हो, कारण की बघ त्याच्या मनातून मी मानसी नावाचा काटा खेचून स्वतःचं एक स्थान निर्माण कर, म्हणजे लोक तुला मानसी समर्थाच्या नावाने ओळखतील. आणि क्लास 4 कर्मचारी रमाकांत समर्थच्या मुलीच्या नावाने नाही. मानसीच्या प्रेमाचा रंग माझ्या मनात इतका गडद आहे की त्याच्यावर आणखी कोणता रंग चढूच शकत नाही. युटोपिया एअरलाइन्सची एअर होस्टेस हो आणि आर्यनची होणारी बघ ही बायको. कम ऑन, काय बघतोयस? साफ कर तिचे बूट. This is not true. That we people always commit mistakes. Even you people commit mistake. ही खरी गोष्ट आहे की तुम्ही लोक इतके केपेबल आहात की कुणालाही शिक्षा देऊ शकता. पण माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपल्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ कोणीतरी आहे आणि तो आहे परमेश्वर. आणि परमेश्वरासमोर माणसामध्ये भेदभाव होत नसतो. ज्या दिवशी तो न्याय करेल ना, तो दिवस कोण कोण शिक्षेला पात्र असेल मॅडम आणि कोण नाही हे कुणीही सांगू शकत नाही. सिक्युरिटी, सिक्युरिटी. बोला मॅडम. ह्या मुलीला आत येऊ कुणी दिलं? ते मी. ओ, तर हे काम तू केलंस. ह्या मुलीला आता ह्या क्षणीतून बाहेर काढून टाक. तुला तर मी नंतर बघते. आता उभ्या उभ्या तोंड काय बघतोयस? काढून टाक हिला बाहेर. चल बाळ. And you go and clean up that rotten, stinking mess right now.
मानसी, मला माहित होतं. मी खूप खुश आहे. मानसी, मानसी, तुला ही जागा आठवते? इथे आपण पहिल्यांदा भेटलो होतो. तू किती सुंदर दिसतेस. आर्यन, माझ्या आणि तुझ्यामध्ये असलेल्या संबंधांमध्ये ही एक शेवटचीच निशाणी शिल्लक होती. आता या निशाणीला काहीच अर्थ नाही, कारण हे नातं संपलंय आता. पण मानसी, काय केलंस केसांचं? मम्मी, मम्मी, अरे तुम्ही आलात? आलो मी. हे काय, तुम्ही एकटेच आलात? मानसी तुमच्यासोबत नाही आली? मानसी? का मानसी घरी नाही आली? नाही हो. अरे कमाल करतेस तू पण. रात्र एवढी झाली आहे, मुलगी अजूनपर्यंत घरी नाही आली आणि तुम्हाला आत्ता सांगतेस? कमीत कमी एअरपोर्टवर फोन तरी करायचा होतास. तुमच्यासाठी जेवण घेऊन गेली होती. मला वाटलं की तुमच्या सोबतच परत येईल. वा, तुला वाटलं? माहिती आहे ना वेळ किती खराब आहे. रोज नवीन नवीन घटना घडतायत. कुठे काही झालं तर नाही नाही, तिने असं तसं पाऊल नाही उचललं पाहिजे. कदाचित असं नसेल झालं ना की मुलीच्या स्वाभिमानाला बापाचा अपमान सहन झाला नसेल. तिने काही केलं नाही म्हणजे मिळवलं. आता चाललात तरी कुठे? तुम्ही मला काही सांगाल? फिरायला. अरे आपल्या मुलीला शोधायला चाललोय. एक खंबाटा आपल्या आयुष्यामध्ये काय आली, आपल्या घरात सगळं सुखच हिरावून नेलं. आज एअरपोर्टवर जे काही झालं, कदाचित त्यामुळे नाही, मानसीने काही करून घेऊ नये. ज्या जागेवर जाण्याचा प्रयत्न तुझी मुलगी करत होती ना, ती तिच्यासाठी नव्हतीच कधी. कारण की त्याच्यासाठी एका स्टेटसची जरूरत असते, हो, आणि ते आहे हिच्याकडे. सानिया मुधोळे, युटोपिया एअरलाइन्सची एअर होस्टेस, हो, आणि आर्यनची होणारी बघ ही बायको. युटोपिया एअरलाइन्सची एअर होस्टेस, हो, आणि आर्यनची होणारी बघ ही बायको. काय बघतोयस? साफ कर हिचे बूट. कोणी बाप हे कसं सहन करू शकतो की तो आपल्या मुलीचा वापर श्रीमंत लोकांना फसवण्यासाठी करतो? मानसी, जर तुझ्या आणि माझ्या दरम्यानचा दुरावा माझ्या दीदीच्या श्रीमंतीमुळे, तर मग ठीक आहे. मी आजच हा दुरावा कायमचा मिटवून टाकतो. ज्या मुली बरोबर तू लग्न करणार होतास, तिचा बाप आमच्या एअरपोर्टवर झाडू मारतो.
काय ग, काय झालं? फोन केलास? हो पप्पा. तिथे पण नाही पोहोचली? नाही पप्पा. अरे मानसी बाळा, आलीस तू? किती काळजी करायची, आम्हाला किती भीती वाटत होती. पप्पा, तुमच्या बरोबर एअरपोर्टवर जे काही झालं त्याला कारणीभूत मी आहे पप्पा. मी आहे. काय बोललो तुम्ही? काय झालं बाळा? एअरपोर्टवर जे काही झालं त्याला कारणीभूत तू कशी? मी आहे. मी नोकरी करतो की तू? आणि हे बघ बाळा, आपण छोटे लोक आहोत. नोकरीमध्ये आपल्याला हे सगळं सहन करावंच लागतं. नाही पप्पा, तुम्ही छोटे नाही असू शकत. माझे पप्पा छोटे कसे असू शकतात? अरे छोटे तर ते लोक आहेत पप्पा. आणि अशा छोट्या लोकांबरोबर तुमची मुलगी कशी काय कोणतं नातं ठेवू शकते? त्यामुळे पप्पा, आज तुमची मुलगी आर्यनच्या प्रेमाची शेवटची निशाणी पण त्याला परत करून आलेली आहे. जर आमच्या दोघांमध्ये कुठलं नातं होतं पप्पा, तर ते आज तुटलंय पप्पा, तुटलंय. काय झालं शंकर भाऊ, तुम्ही लोक असे इथे उभे का? काका, आतमध्ये खूप गरमागरमी चालली आहे. गरमागरमी कशावरून? तीच कालची गोष्ट घेऊन. कोणती गोष्ट? काल महावीरने तुमच्या मुलीला आत येऊ दिलं ना, मानसीला. बस खंबाटा मॅडमनी त्याचाच तमाशा केला, दुसरं काय. महावीर वाघ, तू ही गोष्ट स्वीकारतोयस की त्या मुलीला आत येण्याची परवानगी तू दिलेस, राईट? वय मॅडम. बस, आता माझं बोलणं संपलं. आता ही एअरपोर्ट अथॉरिटीची जबाबदारी आहे की अशा बेजबाबदार माणसाला चीफ सिक्युरिटी ऑफिसरच्या पोस्टवर कायम राहण्याचा अधिकार आहे की नाही? महावीर पांडे, तुला तुझी बाजू मांडण्यासाठी काही बोलायचंय? मनसे आपल्या रमाकांत भाऊंची मुलगी आहे सर. काशी बघ, कोणी पण अशा रीतीने एअरपोर्टमध्ये येऊ नाही शकत, मग ती मानसी समर्थ पण असली तरीही. पण आम्हाला आमच्या चुकीची कल्पना आहे सर, आणि त्या गोष्टीसाठी वाघ तुमची माफी पण मागणार आहेत सर. पूर्ण एअरपोर्ट अथॉरिटीची माफी मागायची आहे सर. इमानदारीने तर कामं होत नाहीत. बस येता आणि हात जोडून उभे समोर राहता. हो, आणि हीच अपेक्षा असते तुम्हाला की समोरचा तुम्हाला माफ करेल. बट जस्ट इमॅजिन, जर मानसी समर्थच्या डब्यामध्ये आपल्या बापा करता जेवण नाही तर RDX असतं, बॉम्ब असता, कोणतं हत्यार असतं, तर मग तरी पण तुम्ही असेच हात जोडून माझ्या समोर उभे राहून माफी मागितली असती? मॅडम, पण असं काही झालं नाही ना मॅडम. आणि मग वाघ भाऊ 15 वर्षांपासून याच एअरपोर्टवर काम करतात मॅडम. या जराशा गोष्टीवरून वाघांना नोकरीवरून काढून टाकलं तर हा त्यांच्याबरोबर अन्याय होईल सर. गरिबांबरोबर कधी न्याय होतो का? बरोबर बोलतोय शंकर. महावीर तर उगाचच बळी पडला. बिचारा भलं करायला गेला आणि त्याचंच वाईट झालं. नोकरी गेली तर कोण सांभाळेल त्याच्या बायका मुलांना? कोण कोणाचा असतो रे? जेव्हा गरज असते ना तेव्हा सगळे साथ सोडून पळून जातात. हो, आणि आता एअरपोर्ट अथॉरिटीला हा निर्णय घ्यायचा आहे की महावीर वाघला चीफ सिक्युरिटी ऑफिसरच्या पोस्टवर राहण्याचा अधिकार आहे की नाही. ह्या सगळ्या गोष्टी नीट लक्षात घेतल्यानंतर एअरपोर्ट अथॉरिटी या निर्णयावर पोहोचली आहे की माफ करा मला, मी न परवानगी घेताच आत आलो असा. जबरदस्ती यावं लागलं, कारण जर कुणाची शिक्षा कुणा दुसऱ्याला मिळाली तर न्याय होणार नाही. रमा भाऊ, हे बघ, तुम्ही इथे कशासाठी हे आला? बघ, तू मध्ये बोलू नकोस, मला बोलू दे. हे बघा, मानसी माझी मुलगी आहे आणि मी 25 वर्षांपासून याच एअरपोर्टवर नोकरी करतो. इथे
आपण सगळे एक कुटुंब आहोत आणि हे सगळे कुटुंबाचे भाग आहेत आणि हे आपल्या कुटुंबातले भाऊबंद आहेत. कुटुंबाचा प्रमुख होण्याच्या नात्याने मी ही सगळी जबाबदारी माझ्यावर घेतो. रमा भाऊ, त्यामुळे जी शिक्षा असेल ती तुम्ही मला द्या. अरे अथॉरिटी वाल्यांशी बोलतोय ना पण. आता कोणत्याही गोष्टीची काही गरज नाहीये. मी मी स्वतःची जबाबदारी घेतली आहे. तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे. आता रमाकांत समर्थने हे मान्यच केलंय की सगळी चूक त्याचीच आहे आणि त्याने जबाबदारी पण घेतलीये, तर शिक्षा पण हाच भोगेल. राईट? मिस खंबाटा, बघा निर्णय तर तुम्हालाच घ्यायचा आहे. इट्स फायनल. माझा निर्णय हा आहे की मिस्टर रमाकांत समर्थला नोकरीवरून सस्पेंड केलं जातं. शांती, आगे डब्बा सांभाळून ठेव. त्याची उद्यापासून काही जरूरत नाही. का नाही उद्यापासून जरूरत? अरे उद्यापासून ऑफिसला नाही जायचं का? अरे नाही आहे जरूरत तर जरूरत नाही आहे ना. तुम्ही दारू पिऊन आलात? प्यालोय. हो प्यालोय. तर काय, पार्टी होती. कसली पार्टी? पुन्हा प्रश्न. पार्टी का असते? सुख साजरं करण्यासाठी. सुख. माझा निर्णय हा आहे की मिस्टर रमाकांत समर्थला नोकरीवरून सस्पेंड केलं जातं. कसली होती पार्टी? पुन्हा प्रश्न. अरे पार्टी कशासाठी असते? सुख, आनंद, सुख साजरं करण्यासाठी. तुमच्या आयुष्यामध्ये अशी कोणती सुखाची गोष्ट घडली जे तुम्ही पार्टीमध्ये जाऊन दारू पिऊन आलात? शांती, तुला नाही कळणार. हिला फेअरवेल पार्टी म्हणतात. जेव्हा माणसाला कामावरून सुट्टी मिळते. मला कामावरून सुट्टी मिळाली. तुम्हाला सुट्टी? काय? तुमच्या रिटायरमेंट मध्ये अजून वेळ आहे ना? अगं तो तर सरकारचा नियम आहे. पण खंबाटा, तिने तर मला उद्यापासूनच कामावरून काढून टाकलं. मला सस्पेंड केलं गेलं. सस्पेंड. हे काय बोलताय तुम्ही? बरोबर बोलतोय मी. अगदी बरोबर बोलतोय मी. एका छोट्या माणसाच्या मुलीला श्रीमंत माणसावर प्रेम करण्याची शिक्षा तर मिळायलाच हवी. ती शिक्षा मला मिळाली आहे. मला.
खुशखुश गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन, कुणीही अडवू शकणार नाही, मनी